नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसे करावे हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नवरात्रीमध्ये आपण उपवास तर करतो, पण त्याच्यासोबत आपल्याला कन्यापूजन करणं खूप विशेष महत्त्वाचं मानलं जातं. बघा, नवरात्रीमध्ये भले आपण घटस्थापना केली असेल किंवा नसेल, नवरात्रीचे उपवास केले असेल किंवा नसेल, किंवा देवीची कोणत्याही प्रकारची सेवा आपल्याकडून जर झाली नसेल, तरी आपण नवरात्रीमध्ये आपण फक्त कन्यापूजन केलं तरी पण संपूर्ण नवरात्रीचं व्रत केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक स्त्रीने कन्यापूजन हे अवश्य करावं. बघा, नवरात्रीमध्ये जेवढं महत्त्व घटस्थापनेला, अखंड दिव्याला आहे, मंगल कलशाला आहे, हवनाला आहे, दुर्गा सप्तशती पाठ करण्याला आहे, तितकेच महत्त्व कुमारिका पूजन करण्याला सुद्धा आहे. म्हणून मी तुम्हाला कळकळीने माझी ही विनंती आहे की तुम्ही कुमारिका पूजन नक्की करा. दुर्गा देवीचे कुमारिका स्वरूप अतिशय भावी मानलेलं आहे आणि आपल्या या कुलस्वामिनी ज्या आहेत त्या सुद्धा दुर्गा देवीचे रूप आहेत किंवा दुर्गा देवीचा अवतार आहे. त्यामुळे आपण जर देवीच्या कुमारिका स्वरूपाची पूजा केली तर आपल्या देवी कुलस्वामिनीची पण पूजा होते, आपल्यावरती नक्की प्रसन्न होते आणि आपल्या मनातील अगदी लहानातील लहान इच्छा असेल तरी पण आपली इच्छा जी आहे ती पूर्ण होऊ शकते. एखाद्या वेळेस आपण संकटात पडलेले असतो आणि आपल्या घरामध्ये काही अडीअडचणी असतील तर त्या सुद्धा त्या कन्याच्या पावलाने दूर होतात. तर कन्यापूजनाचा हा सर्व सार आहे. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावं, कन्यापूजन केल्यामुळे तुमच्या आयुष्यात काय बदल होतात आणि हे कन्यापूजन कोणी करावं याचं सर्व महत्त्व मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि कन्यापूजन करताना कुमारिकेचे वय किती असावं, तसेच आपल्या घरातील एखादी व्यक्ती कन्या असेल तर आपण तिला पूजू शकतो का, त्यानंतर कुमारिका पूजनाला तुम्हाला त्याचा काय लाभ होतो तर ते सांगणार आहे. आणि आपण या कन्यांना काय भेटवस्तू द्यावी जेणेकरून देवी आपल्यावरती प्रसन्न होईल. आणि तर अशा नवरात्रीमध्ये कन्यापूजनाबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुमच्या सर्व शंकाचं निरसन होईल. व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणीला शेअर करा जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. तर लगेच व्हिडिओला सुरुवात करा. बघा, प्रथम जाणून घेऊ कन्यापूजन केल्यामुळं काय फळ मिळते ते तुम्हाला सांगते. बघा, कन्यापूजन कुठल्याही तुमच्या समस्या असतील, मुलं बाळ न होणं, आर्थिक समस्या, बिझनेसमध्ये काही तुमचे लॉस चालले आहेत, त्यानंतर कुटुंबामध्ये काही कलह चाललेले आहेत, नवरा बायकोचे भांडण आहे, अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर तुम्ही कुमारिका पूजन, कन्यापूजन तुम्ही करू शकता. कारण कन्यापूजन हे तुम्हाला या सगळ्या अडचणीमुळे त्रासांपासून मुक्ती मिळते. कारण या कुमारिका पूजन म्हणजे साक्षात देवीचं रूप मानलं जातं. तर त्यामुळे तुम्हाला त्यांची पूजा करून, त्यांचा मान सन्मान करून आपण आपल्या साक्षात देवीचा मान सन्मान केल्याचं पुण्य आपल्याला फळ प्राप्त होतं. त्यामुळे नवरात्रीमध्ये तुम्ही कन्यापूजन अवश्य केलं पाहिजे. तसं पाहायला गेलं तर अष्टमीला जर तुम्ही कन्यापूजन केलं तर ते जास्तीत जास्त प्रभावी मानलं जातं. तुम्हाला जमल्यास तुम्ही अष्टमीला करा, सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण केलं तरी चालेल. यंदा 30 ऑक्टोबर 2025 मंगळवारी या दिवशी आहे अष्टमी. पण त्या दिवशी जर तुम्हाला कन्यापूजन करायला जमलं नाही तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कधी पण कन्यापूजन तुम्ही करू शकता. जरी तुम्ही सप्तमी किंवा नवमीला कन्यापूजन केलं तरी चालेल. आज तर बघा 4था दिवस आहे, तर त्यामुळे आता उरलेल्या दिवसामध्ये तुम्ही कधीही पण कन्यापूजन करू शकता. कृपया करून नवरात्रीमध्येच कन्यापूजन करा. यासोबतच कुमारिकांना आपल्याला एक वस्तू द्यायची आहे. तर ती वस्तू जर तुम्ही दिली तर साक्षात देवी तुम्ही ती वस्तू अर्पण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल आणि देवी आई तुमच्यावरती भरभरून प्रसन्न होईल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल. बघा, बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की घरचीच कुमारिका असेल तर चालेल का? तर हो, चालेल. तुम्हाला एक 3, 5, 7 किती कन्या असेल माहीत नाही, पण कुमारिका जर असतील आणि तुम्ही त्या कन्यापूजन करू शकता. कुमारिका म्हणजे शक्यतो ज्या मुलींना मासिक धर्म येत नाही, पिरियड्स येत नाही, तर अशा कुमारिका म्हणून संबोधित आहेत. त्या मुली साक्षात देवीचं रूप मानलं जातं. कन्यापूजन हे स्त्री किंवा पुरुष हे कन्यापूजन करू शकतात किंवा जोडीने पण कन्यापूजन करू शकतात. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपण ज्या कन्याचं पूजन करणार असाल तर त्यांचे वय साधारण ते 10 वर्षापर्यंत असावं. तर आता बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला कुमारिका पूजन कसं करायचं ते मी सांगणार आहे. त्यानंतर किती कुमारिका पूजल्यानंतर तुम्हाला
त्याचा किती काय लाभ होतो हे तुम्हाला सांगते. तर कुमारिका पूजन कसं करायचं आता आपण एकदम योग्य पद्धतीने आता आपण विधिवत कन्यापूजन कसं करायचं हे आज आपण पाहूया. तर कन्यापूजनासाठी आपल्याला आपल्याकडे साक्षात देवी माता आपल्या घरी येणार असते, म्हणून आपण घरात शांतता ठेवायला हवी, स्वच्छता ठेवावी. ज्या मुलींना आपण बोलावणार आहोत त्यांच्याशी आदरपूर्वक प्रेमाने बोलवावे आणि घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण आपण कुमारिकेचं पूजन सकाळी जाऊन त्या कन्यांना आपण आमंत्रण द्यावं. या कन्या जेव्हा आपल्या घरामध्ये येतील तेव्हा घरातील सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. तुम्ही घटाला करू शकता किंवा फुलांना पाकळ्या वगैरे टाकू शकता. प्रत्यक्ष देवी आपल्या घरामध्ये येते, त्यामुळे आपण सर्वात आधी आसन द्यायचं आहे. तुम्ही तर एक पाट मांडू शकता. पाटाभोवती छान रांगोळी काढायची, त्यानंतर त्यांना एखादी आसन देऊ शकता. आसन द्यायचं आहे. पाटाभोवती रांगोळी काढायचं किंवा बसण्यासाठी त्यांना एखादी आसन द्यायचं आणि कन्यांना एका ओळीमध्ये बसवायचं आहे आणि सगळ्यात आधी पाद्यपूजन करायचं आहे. आणि म्हणजे एका परातीमध्ये त्यांचे पाय आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे. त्या पाण्यामध्ये थोडेसे दूध, गुलाबाच्या पाकळ्या टाकून त्यांचा पाय धुवायचा आहे आणि नंतर घरातल्या सुवासिनींनी आपल्या पदराने त्यांचे पाय पुसायचे आहे. त्यानंतर त्यांच्या पायावरती हळदी कुंकू व्हायचं किंवा तुम्ही स्वास्तिक पण काढू शकता. यानंतर देखील हळूहळू ज्या वस्तू आवडतात त्यांना एक एक वस्तू त्या व्यक्तीला द्यायच्या किंवा भेटवस्तू जी आहे तर ती देऊ शकता. जसे शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू पण तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. शक्यतो त्यानंतर त्यांना आवडणारे पदार्थ, खीर पुरी पदार्थ त्यांना देऊ शकता किंवा फक्त दूध जरी दिलं ना तरी सुद्धा चालू शकतं. जे आपण ड्रायफ्रुट्स वगैरे घालून दूध बनवतो ते सुद्धा तुम्ही मुलींना देऊ शकता. देवीला दूध पण अत्यंत प्रिय आहे किंवा आपली इच्छा असेल तर आपली परिस्थिती कशी असेल त्यावर सुद्धा अवलंबून आहे. तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, परिस्थितीनुसार तुम्हाला जमेल तसे तुम्ही कन्यांना देऊ शकता. एखादं फळ जरी दिलं तरी चालतं. त्यामुळे डाळिंब आणि केळी ही दोन्ही फळं देवीला अत्यंत प्रिय आहेत. यापैकी डाळिंब, केळ किंवा नारळ यापैकी तुम्ही एखादी फळ सुद्धा तुम्ही त्यांना आणून देऊ शकता. नक्की द्या. देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल. आणि यासोबतच आपल्याला 11 रुपये 11 किंवा 21 किंवा 108 रुपये जसं जमेल तशी यथाशक्ती दक्षिणा पण द्यावी. त्या ठिकाणी आपण साक्षात देवीचं पूजन करताय, त्यामुळे देवीचा मंत्र म्हणू शकता. सर्व मंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणून सर्व कात्यायनी रूपेने संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः सर्व मनामध्ये तुम्ही म्हणू शकता. आपल्या मनामध्ये नमस्कार करायचा आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही किती पण कन्याचे पूजन करा, काय कमीत कमी एक जरी कन्या पूजली तरी ती चालू शकतं, असं काही नाही. भैरवीचं पूजन करायला विसरू नका. तुम्ही एखाद्या छोट्या मुलाला बोलावून तुम्ही त्या मुलाचं भैरवाचं पूजन करू शकता. त्याच्या पायावरती हळदी कुंकू व्हायचं आणि गंधाने त्याचे पाय धुवायचे, गंध अक्षता व्हायच्या आणि त्याला तुम्ही एखादी शालेपैकी भेटवस्तू द्यायची. तुम्ही देवीला प्रिय असणाऱ्या वस्तू जी की शृंगारच्या कोणत्याही भेटवस्तू म्हणून देऊ शकता. बघा, जसं की तुम्ही टिकली, बांगड्या, क्लिप्स आहे, त्यानंतर काही स्टेशनरी आहेत, पेन्सिल, रुमाल वगैरे आहेत. लहान मुलांनाच खूप भेटतो आणि हे गिफ्ट त्या मुलांसाठीच असतो. जर तुम्हाला असं वाटलं की काहीतरी गिफ्ट त्यांना नक्की द्या. यासोबत कन्यासोबत जर आपण एखाद्या मुलाचं म्हणजे बाटूक भैरवाचं पूजन केलं तर खऱ्या अर्थाने आपण कन्या पूजन केल्याचं फळ आपल्याला मिळतं. आणि त्यामुळे कुमारिकाबद्दल तुम्ही एखाद्या कुमारिकेच्या पाया पडायच्या. आपल्याला अगदी आपलं कपाळ जे आहे तर ते आपल्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे. तर बघा, कुमारिका पूजन करण्यासाठी खूप काही लागत नाही, खूप साधी सोपी सेवा आहे, त्याच्यातून खूप सारे फायदे होतात. आता बघूया की कितव्या वयाच्या कुमारिकांना देवी स्वरूप पूजलं जातं तेव्हा त्याचं काय फळ मिळतं.
2 वर्षाची मुलगी असेल तर कुमारिका म्हणून ओळखली जाते. तिचं पूजन केल्यावर आपले दारिद्र्य दूर जाते. आणि 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असते. तिचं पूजन केल्यामुळे सुख समृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या कल्याणी असते. तिचं पूजन केल्यामुळे घराघरात कल्याण होतं. आणि 5 वर्षाची पूजा कन्या रोहिणी रूपामध्ये असते, ती जी रोगमुक्त असते. त्यानंतर 6 वर्षाची कन्या कलियुगीमुळे आवडते, तेव्हा तिचं पूजन केल्यामुळे राजयोग प्राप्त होतो. 7 वर्षाची कन्या शांभवी रूपामध्ये असते, तिची पूजा केल्यामुळे विजय प्राप्त होतो. त्यानंतर 9 वर्षाची कन्या असते, दुर्गा देवीचे रूप मानलं जातं, ती शत्रूंचा नाश करते. आणि 10 वर्षाची कन्या सुद्धा सुभद्रा रूपामध्ये असते. सुभद्रा रूप आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असते. तर हे झाले किती वर्षाची कन्या पूजन केल्यामुळे काय प्राप्ती होते. तर 4 कुमारिकांची पूजा केली जाते. विद्याप्राप्तीसाठी 5 कुमारिकांची पूजा केली जाते. षटकर्म रिद्धीसाठी 6 कुमारिकांची पूजा केली जाते. आणि 7 कुमारिकांची पूजा केल्यामुळे राज्य प्राप्ती होते. तर 8 कुमारिकांची पूजा केल्यामुळे संपत्ती प्राप्त होते. 9 कुमारिका पूजल्यामुळे पृथ्वीचे राज्य मिळते. तसेच कन्या पूजनाला बघा, एखाद्या मुलाला 10 वर्षाच्या आतील एखाद्या मुलाला तुम्ही भैरव म्हणून पूजू शकता. एखाद्या मुलगा किंवा बघा लहान आजकाल सोबत बहीण भाऊ येतातच, त्यामुळे मुलांना पण पूजलं जातं, तरी पण चालेल असं काही नाही. पण कुमारिका पूजन पूजन जे आहे ते फक्त तर ते झालंच पाहिजे. आपल्या घरची कुमारिका तुम्ही पूजली तरी सुद्धा चालेल. कुमारिका पूजन जे आहे तर ते झालंच पाहिजे. आपल्या घरची कुमारिका पूजलं तरीच पाहिजे. घरची कुमारिका तुम्ही पूजली तरी सुद्धा चालेल. तर बघा, कुमारिका पूजन हे नवरात्रीमध्ये त्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. प्रत्येक गोष्ट ही काही ना काही फायदा करून घेण्यासाठी ना काहीतरी त्या गोष्टीमुळे आपल्याला मनाचं समाधान पण खूप मिळतं, खूप छान वाटतं. बघा, मुलं जेव्हा येतात आपल्या घरामध्ये अगदी कलकलाट करतात, छान मस्ती वगैरे करतात. आणि असं कधीतरी आपण वर्षातून 1-2 वेळाच आपल्या घरामध्ये असं होत असतं. त्यामुळे नक्की तुमच्या घरामध्ये कुमारिका पूजन हे नक्की करा. जर तुम्ही तितक्या कुमारिकाचं पूजन करा आणि 100% तुम्हाला त्यांचा लाभ जो आहे तो नक्की बघायला मिळेल.